जय शिवलाल, जय शिवराय मित्रांनो. तर आज आपण आलेलो आहे माझ्या मामाच्या मुलाच्या शेतात. त्यांनी केळ्याची बाग लावलेली आहे. तर आपण त्याच्याकडून जाणून घेऊ कसा त्याचा प्रवास होता, कशी त्यांनी केळ्याची शेती लावली, काय खर्च लागला, कसं काय पाणी वगैरे द्यायचं आहे, सर्व डिटेलमध्ये आज जाणून घेऊ. नमस्कार मित्रांनो, मी राजेश खेमराज राठोड, राहणार हातोला, तालुका दारवा, जिल्हा यवतमाळ. आपण हे जून महिन्यामध्ये केळीची लागवड केलेली आहे. केळीचं लागवड म्हणजे 7x5 या अंतरावर आपण लावलेलं आहे. हे रोपं आपण नाशिकवरून नमो बायोटेक या कंपनीमधून आणलेलं आहे. आता हे रोपं लावताना घ्यायची काळजी अशी आहे की जेव्हा आपण रोपं बेडवरती लावतो तेव्हा बेड पहिले आपण या ड्रीपच्या माध्यमातून पूर्ण ओला करून घ्यावं लागते. 12 तास कंटिन्यू बेड ओला करून झाल्याच्या नंतर आपण केळीची लागवड करतो. केळीची लागवड केल्यानंतर लगेच आपण जे काही फर्टिगेशन आहे, जसं की हुमणी लागते, हुमणीसाठी आपण औषध देतो. होमनी काय आहे? हुमणी म्हणजे जे आपण शेणखत टाकतो, हां. शेणखतामधून जे हुमणी तयार होते ते या केळीच्या जडा पूर्ण खालून खाऊन घेतात. अच्छा, तर त्याच्यामुळे केळी पूर्ण सुकून जातात. म्हणजे त्याच्यासाठी इथे टाका लागते का ते या कोपऱ्यात? नाही ते आपण ड्रीप मधून सोडतो किंवा पंप जे असतं ना, हां. त्या पंपाची नौजल काढून आपण पूर्ण त्या बुडावरती टाकतो. अच्छा. ते बुडाच्या आतमध्ये गेल्यावर तिथली हुमणी मरते आणि अच्छा. आपल्या केळीच्या बागात एकही झाड मरणार नाही, हम्म. यासाठी आपण ती तयारी करतो. अच्छा. त्याच्यानंतर आपण फर्टिगेशन मध्ये युरिया, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट, याला कॅल्शियम असे अनेक प्रकारचे वेळेवेळेवर आपण याचे शेड्यूल नुसार आपण खत व्यवस्थापन करतो. तर मला हे सांगा राजेश राठोड, जी तर तुम्ही हे झाड आता नाशिकवरून आणले म्हणतात, तर आणले कसे, मग त्याची लागवड कशी केली, असं काय- पूर्ण A to Z सांगा. काही नाही सर, याचं असं आहे की आपल्याला पहिले रोप बुकिंग करावं लागतं. हम्म. एक रोप 19 रुपयाला जातं. आपल्याला अर्ध पेमेंट ऑनलाईन त्यांना करून द्यावं लागतं जेव्हा आपली डेट असते. म्हणजे एक रोप 19 रुपयाचं. 19 जर आपण बकेट मध्ये घेतले, म्हणजे बंच मध्ये घेतले खूप सारे, हो, तर तर काही कमी 1000 होत नाही रुपये का? कमी जास्त करू अच्छा. शकतात. म्हणजे 18 रुपयापर्यंत ते लावू शकतात. ओके. अर्ध पेमेंट पहिले करायचं, नंतर आपले रोप आपल्यापर्यंत ते पोहोचून म्हणजे देतात. home 18 delivery रुपये- हा, 18 रुपयामध्येच पोहोचून दिल्याच्या नंतर मग आपण त्यांना पूर्ण पेमेंट करायचं. अच्छा. एका एकरात 1250 रुपये लागतात. अच्छा. हे आपण लागवड 7x5 ची केलेली आहे. हम्म. कोणी 6x5 पण करू शकतात, पण तर 7x5 हे अंतर बेस्ट आहे. हा किती एकरचा भाग आहे? हे 2 एकरचं आहे. आपल्या जवळपास 2700-2800 झाडं आपण बोलवले होते. ओके. 2700 झाडं लावलेले आहे आपण याच्यात. हम्म. आता पूर्ण केळीला केळी येणं सुरू झालाय. हे अशा प्रकारे छान आपण झाडाचं व्यवस्थापन केलेलं आहे. खूप छान झाडे आले, हो. बनायला आलेली. आणि सगळेच आहे, तसं काही नाही. हे सगळे बघा, या हिशोबानं आपण नियोजन केलेलं आहे. याला आपण फर्टिगेशन मध्ये युरिया, पोटॅश, मॅग्नेशियम सल्फेट, त्याच्यानंतर झिंक, आयरन, या सगळ्या गोष्टी मॅनेजमेंट करून आपण सगळं देतो. अच्छा. हो, तर यामध्ये पाणी आपण किती वेळा देतो, म्हणजे महिन्याला का वीकला? नाही, पाण्याचं सुरुवातीच्या स्टेजला जो असते, आपण लागवड केलेली आहे जून मध्ये, म्हणजे पावसाळ्यात. तर पावसाळ्यामध्ये तर पाणी वरचं नाही आलं तेव्हाच देत होतो. अच्छा. परंतु जसं आता उन्हाळा लागला तर आता आपल्याला रोजच द्यावं लागते. कारण की जसं की हे एक जे झाड आहे, आता हे एक झाड समजा, याचा जो बुंदा आहे, याचा बुंदा 35-36 पर्यंत असेल. तर 35-36 आहे, तर याचा वेट कमीत कमी 24-25-26 पर्यंत यायला पाहिजे. तर त्याकरिता आपण याला पाणी तेवढं दिलं पाहिजे. एक झाड कमीत कमी दिवसाला 40 ते 35 लिटर पाणी याला पाहिजे. अच्छा. तर आपण त्या हिशोबानं मॅनेजमेंट केलं पाहिजे. आता आपली जमीन आहे प्युअर काळीची, तर याला आपण थोडं पाणी कमी जरी दिलं, काळीची जमीन असल्यामुळे, कारण ही जमीन पाणी धरून ठेवते, बरोबर, तर त्याच्यामुळे तेवढं काही टेन्शन येत नाही. तणाव आल्याच्या नंतर पाणी देणं हे चुकीचं आहे. तर याला आधीच थोडं, म्हणजे जसं उघडझाप पाणी दिलं तर बेस्ट राहते. आणि हे आता पिकायला किती टाइम लागेल? याचं असं आहे सर की जसं ज्या दिवशी केळीचं फुल, म्हणजे बघा कमळ, ते तुम्हाला त्या साईडला दिसते बघा, हे असं कमळ जेव्हा निघते याला म्हणतात कमळ. अच्छा. हे कमळ निघाला तेव्हापासून याला 90 दिवसचा नंतर हे केळी कापायला येते. ओके. 90 दिवसाच्या नंतर कापून केळी पूर्ण पिवळे होऊन जातात. विकून टाकतो. पिवळे झाडावरती नाही होत, याला ते प्रोसेस करतात आणि ते पिकवतात. अच्छा. हा, म्हणजे हे आता कापून घ्यायची एक वेळा बरोबर पिकल्यावर, काय म्हणजे काय म्हणतात त्याला?
हे बघा हे कसं आहे, जसं की आता हे परिपक्व झाली हा, ही हा. हिरवीच असते, थोडा पट्टा पडते याचा. पट्टा अच्छा. पडला 90 दिवसानंतर पूर्ण घड कापून घेऊन जातात, हा ते चंबर मध्ये पिकवतात. अच्छा जसं हे आपण घड पूर्ण कापून व्यापारी घेऊन जातात, त्याच्यानंतर आपण याचा दुसरा खोडवा घेतो. अच्छा खोडवा घेण्यासाठी याचे जेवढेही पान आहे हम्म. हे पूर्ण कट करायचे, याला वरती 3 पान ठेवायचे अच्छा आणि खालून याला पील निघतात. हे जे पील आहे हम्म. हे आहे केळीमध्ये फक्त डॉटर आहेत, याच्यामध्ये ब्रदर वाला काम नाही, म्हणजे अच्छा. स्त्रीलिंग आहे. हा हा तर स्त्रीलिंगामध्ये ही झाली याची बहीण. हम्म. पण आपण जर बहीणचा खोडवा घेतला हा तर हे जर 25 किलोचा घड असेल हा तर हे 20 किलो देणार. अच्छा पण आपल्याला बहीणच्या जागी त्याची मुलगी घ्यायची, ओके म्हणजे सिस्टरच्या जागी आपण याची डॉटर घेऊ. हा. तर डॉटर घेण्यासाठी जेव्हा पूर्ण केळीचा बगीचा मोकळा होऊन जाईल, कापून घेऊन जातील, त्याच्यानंतर एक या खोडाच्या खाली एक जाड अशी रूट निघतात, हा, थोडं हा. 6 इंचावर दूर, आणि जवळपास एवढ्यात म्हणा किंवा एवढ्यात म्हणा ते रूट्स मधून न्यू प्लांट निघते, अच्छा ते आपण ठेवायचं आहे. बाकी याला 7-8 जे निघतात पिलं हा हा हे कापून टाकायचे आणि एक एक ठेवायचं. म्हणजे कसं आहे, हे 25 किलो जर निघाला हा हा तर ते आपल्याला 28 ते 30 किलो देऊ शकते अच्छा नवीन पील. पण पील ठेवताना जर आपण चुकी केली हा हा तर आपलं म्हणजे जे काही वाढ आहे याच्यात 25 किलोच्या जागी जे 30 किलो होणार आहे ते घसरण होईल. आणखी एक क्वेश्चन होता राजू, तर मला हे विचारायचं होतं की जर आता याच्यावर थोडे कीटक वगैरे लागले, म्हणजे जर तर त्यासाठी आपण काय फवारणी वगैरे करतो बघा का, सर, जसं आपण खत वगैरे तर टाकतो? जास्तीत जास्त फवारणी करणं टाळतो ज्याच्यामध्ये. हा, हा. आपण जसं की याच्यामध्ये चिकट सापळे लावतो, हा येलो म्हणजे निळे चिकट सापळे याच्यामध्ये असतील. म्हणजे आता कुठं पहिले असतात? असतील. या ना इकडं सर, हे बघा, हे या पद्धतीनं जे आहे, आता हे निळे चिकट सापळे आहे, काय त्याच्यावर असतंय? मावा, तुडतुडे, अच्छा थ्रिप्स हे सगळं याच्यावर चिपकून जातात. म्हणजे अच्छा. आपल्याला जे पेस्टिसाइड मारायचं आहे हा हा ते मारायची गरज नाही आहे. ओके हा, हे झाले निळे. त्याच्यानंतर पिवळे आपण पूर्ण शेतामध्ये ते लावून देतो, म्हणजे आपल्याला फवारणी करायची गरज नाही. तिकडे पिवळे दिसायला लागले. हा, या हिशोबाने खूप छान प्रकारचा असा बाग लावलेला आहे बघा, हे खूप बघा. छान पैकी बनाना आलेले आहे. कारण की कसं, हा केळी म्हटलं तर लहान पासून तर मोठेपर्यंत सर्व सगळेच खातात. बरोबर. खातात. मग त्याच्यावर आपण जर हे कंटिन्यू याच्यावर फवारणी करू हा हा तर ते फवारणीच्या माध्यमातून या केळीच्या आतमध्ये ते जातात अच्छा आणि ते आपल्या पोटात जातात. हा साधारणतः एका वर्षात आपण 200 मिलीग्राम जहर खात आहोत, म्हणजे हो. खत झालं, औषध झालं, या माध्यमातून. तर अच्छा आपल्याला ते टाळायचं आहे आणि सेंद्रिय शेतीकडे वळायचं आहे. म्हणून आपण याची सुरुवात केलेली आहे. सर्व म्हणजे तुम्ही आधुनिक प्रकारचे जे हे हो. आहे, सर्व औषधी वगैरे टाळता, चांगल्या प्रकारे बनानाची शेती करताय, बरोबर? बरोबर. आणि याच्यावर जर जास्त प्रमाणात कीटक आपल्याला दिसत असेल हा तर आपण लिंबोळी अर्क म्हणून आपल्या घरीच बनवतो हा. आणि त्याचा स्प्रे करतो. ते मारल्याच्या नंतर 4 तासांनी आपण केळी खाऊ शकतो किंवा कोणतंही फ्रूट खाऊ शकतो अच्छा. न धुवून, म्हणजे तेवढं काही त्याचा साईड इफेक्ट होणार नाही. आणि फवारणीपेक्षा जे आपले घरगुती हे आहे, म्हणजे आपण शेतात करतो गांडूळ खत वगैरे, हो हो ते पण तुम्ही युज करता का मग हो, यामध्ये? आपण इथं आपल्या शेतामध्ये तयारच केलेले आहे. 5 ते 6 बेड लावलेले आहे. अच्छा ते गांडूळ खत 90 दिवसात तयार होतात. हा हा तेच गांडूळ खत आपण या सरीनं पूर्ण टाकून देतो. हा हा या ड्रिपनं ते ओलं होतात. आता याच्यामध्ये आपण गांडूळ खत टाकलेलंच आहे. हे बघा, तुम्हाला दिसत आहे असती, हे जे आहे ना, हे गांडूळ खत आहे. अच्छा हे आपण याच्यामध्ये टाकलेलं आहे. आता ओलं आहे, पाण्याने हा, ओलं झालं बरोबर आहे, म्हणून ओलं तुम्हाला आहे, ते दिसत दिसणार नाहीये. नाही. बरोबर आहे. या हिशोबाने आहे सर. तर मग आणखी आता हे आता किती दिवसात होणार परिपक्व? आता हे आपला बगीचा 25 दिवसात परिपक्व होऊन जाईल, हा आणि मग 50%. आणि जे नवीन येत आहे हा ते परत 15-20 दिवस मग लागतील. याचं आता काय उदाहरणार्थ हे बघा, हे परिपक्व होतच आहे. आता 15 दिवसात हे घड कटिंगला येऊन जाईल, अच्छा 20 दिवसात, कारण हे थोडं थोडं परिपक्व झालेले आहे. मग याचं तुम्ही जे सेल आहे ते कुठं करता, म्हणजे नाशिकला जिथून आणलं तिथून का नाही, नाही, मग नाही. तुम्ही? आपण कसं आहे, जे आपले लोकलचे आहे, जसं कारंजा लाड, हा, नेर, हा. दारवा, मूर्तिजापूर, इथले व्यापारी येतात. ते अच्छा. स्वतः एक रेट फिक्स करून देतात आपल्याला. त्या रेटनुसार आपण त्यांना कटिंग करून देतात. ते आपल्या शेतात येऊन मोजून घेऊन जातात आणि पैसे ते कॅश देतात. ठीक. नमस्कार. जर तुम्हाला केळीविषयी संपूर्ण माहिती आणि केळी कोणत्या प्रकारची, कोणती केळी लावायची, कोणत्या हंगामात लावायची असेल तर कृपया करून मी कमेंटमध्ये माझा नंबर देतो. त्या नंबरवर तुम्ही कॉल करू शकता आणि पूर्ण डिटेल्स मी तुम्हाला मोफत देऊ शकतो. धन्यवाद.
तर मित्रांनो, अशा प्रकारे हे बघा बाग आपण बघून घेतलेला आहे आज. हा माझ्या मामाचा मुलगा आहे आणि यांनी खूप छान प्रकारे आधुनिक प्रकारे शेती केलेली आहे. तर काही तुम्हाला जर प्रश्न असेल शेती या बनानाच्या शेतीबद्दल, कसं करायचं, कुठून झाडी घ्यायची, तर नक्की आपल्याला कमेंट करा. नक्की आम्ही तुम्हाला रिप्लाय देऊ त्या कमेंटचा. तर जय शिवालाल, जय शिवराय, जय महाराष्ट्र, करा कष्ट, खा मस्त. बाय बाय.